नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाची एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत आणि अतिशय सोपी आणि कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे. तर या ठिकाणी आपण थोड्या फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत आपण थोड्या तिखट हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर आपण आता मिक्सरचं मोठं पॉट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहे किंवा आपण त्या कैचीने सुद्धा कापून टाकू शकतो. तर याचे आपल्याला थोडेसे मोठे मोठे असे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहे. तर दोन्ही मिरच्या आपल्याला अशा मिक्स करून यामध्ये घालायच्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतात की असे छान मोठे मोठे तुकडे आपण यामध्ये टाकलेले आहे आणि खूप जास्त मिरच्या यामध्ये घालायच्या नाही आहेत. अगदी थोड्या थोड्या घालून या पद्धतीने म्हणजे अगदी पल्स मोडवर म्हणजे आपण मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे थोडेसे मोठे मोठे असे तुकडे याचे करून घ्यायचे आहे. फार बारीक असं हे झालं नाही पाहिजे. तर आता बाजूला तुम्ही पाहत आहात की मिरच्याच्या बिया वगैरे सुद्धा लागलेल्या आहेत पॉटला. तर त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत कारण मिरचीचा तिखटपणा हा त्यांच्या बियांवरच अवलंबून असतो. तर अशा पद्धतीने आपण हे थोडेसे मोठे मोठे तुकडे असे करून घेतलेले आहे. तर अगदी तुकडे न वापरता आपल्याला थोडेसे हे मिक्सरमधून काढायचे आहे. अगदी मोठे मोठे चंक्स त्याचे हे राहिले पाहिजे. तर आता या ठिकाणी आपण 16 उडीद डाळ घेतलेली आहे. तर आपल्याला ही धुवायची नाही आहे. तर छान असं कॉटनच्या कपड्याने आपल्याला तिला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे की जेणेकरून याच्यावर जी पावडर असते तर ती निघून जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला मिक्सरचं छोटं पॉट घ्यायचं आहे म्हणजे चटणी पॉट आपण ज्याला म्हणतो तर ते घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्या उडदाच्या डाळीचं बारीक अशी पावडर तयार करायची आहे. आपण 2 बॅचेसमध्ये ही पावडर तयार करून घेणार आहोत. ही पावडर तयार झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचे आहे आणि छान बारीक असं पीठ याचं आपल्याला तयार करायचं आहे. आता आपण जो मिरचीचा चुरा आपण याला म्हणूया तर हा जो चुरा आपण करून घेतलेला आहे तर याच्यावर आपण आता मीठ घालणार आहोत. आणि इथं एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की आपण इकडे उडदाची पावडर तयार करत आहोत आणि ते चंक्स तयार झाल्याबरोबर आपण त्याला मीठ लावून ठेवलं असं करू नका. कारण मीठ लावल्यानंतर त्या मिरचीला पाणी सुटतं आणि जेवढं पाणी सुटेल तर आपल्याला ते उडदाच्या डाळीचं पीठ जास्त लागेल आणि त्याची चव बिघडून जाईल. म्हणून आपल्याला लगेचच ते मीठ घालायचं आहे आणि अगदी खूप जास्त पण कालवायचं नाही. अगदी थोडंसं कालवलं की लगेचच आपल्याला ते उडदाच्या डाळीचं पीठ त्याच्यावर भुरभुरायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आणि जेव्हा हे छानपैकी त्याला कोट होईल या मिरचीला तर त्यावेळेला आपण बघायचं आहे की हां आता छान कोट झालेला आहे आणि जास्तसुद्धा आपल्याला ही पावडर त्याला लावायची नाही आहे, नाहीतर याची चव बिघडेल. आणि छान वर्षभर टिकणारी अशी ही रेसिपी आहे. वाळवण रेसिपी आपण तिला म्हणू शकतो आणि ह्या वाळवण रेसिपी वर्षभर टिकतात. तर अशा मी भरपूर अशा रेसिपी वाळवणाच्या टाकलेल्या आहेत तर त्या आपण नक्की बघाव्या. आता एक मोठी प्लेट मी घेतलेली आहे आणि त्याच्यावर प्लॅस्टिक घातलेलं आहे आणि त्या प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला हे असं छानपैकी पसरवून टाकायचं आहे आणि आपल्याला 1 ते 2 दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये याला छान वाळून घ्यायचं आहे. तर माझ्या घरी अगदी सकाळीच पूर्वेला तोंड असल्यामुळे त्या सकाळीच असं छान ऊन येतं. तर मी सकाळी सकाळी हे करून त्यामध्ये उन्हामध्ये टाकलेलं आहे आणि 1 दिवसात ते थोडं छानपैकी वाळलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी छान कडकडीत असं ते वाळलं. आणि हे जे आहे तर हे आपण छान वाळवल्यानंतर
आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पहा आता ह्या पहिल्या दिवशीसुद्धा छान वाळलेल्यासारखं वाटत आहे. आणि पुन्हा एक दिवस आपण हे उन्हात घातलेलं आहे आणि छान त्याला वाळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ते पूर्ण वाळलेलं आहे. आणि आता आपण जो तडका पॅन म्हणतो किंवा एक छोटी कढई आहे माझ्याकडे तडका देण्याची, तर ती आपण घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे तेल अगदी खूप गरम असं पाहिजे नाही. तर आपल्याला थोडं गरम झाल्यानंतरच यामध्ये हा चुरा घालायचा आहे. जर अगदी कडकडीत तेल गरम असेल तर हा चुरा पटकन जळून जाईल आणि तो चवीला चांगला लागणार नाही. त्यासाठी अगदी कमी तेल तापवलेलं असतानाच आपल्याला हा चुरा घालायचा आहे आणि छान ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे. आणि हा मिरचीचा चुरा आपण बेसन भाकरी किंवा तोंडी लावणे म्हणून याचा उपयोग करू शकतो. खिचडीसोबतसुद्धा हा खाऊ शकतो. त्यामुळे जेवणाची लज्जत ही अजूनच वाढते. तर माझी अशी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. छान खमंग आणि खुसखुशीत आपला हा जो मिरचीचा चुरा आहे तर हा तळून झालेला आहे. आणि छान त्याला खूप जास्त तळायचं नाही आहे, कारण त्याची प्रोसिजर नंतरसुद्धा चालू असते. त्यामुळे थोडं अगदी ब्राऊन रंग आला की काढून घ्यायचं आहे. आणि सुंदर असा आपला ब्राऊन रंग ह्या चुऱ्याला आलेला आहे. आणि आपण आज बेसन आणि भाकरीसोबत याचा आस्वाद घेणार आहोत. या ठिकाणी आपण तो चुरा पाहू शकता. धन्यवाद.